नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नगर परिषद भरतीचा फायनल कट ऑफ किती लागू शकतो. तर आपल्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटेचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे. तर चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर नुकतीच आपली नगर परिषद भरतीची फायनल उत्तर तालिका ही जारी झाली आहे. तर त्यानुसार आपला कट ऑफ किती लागू शकतो ते आपण यामध्ये पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम कॅटेगरीकडे वळूयात. तर सर्वात प्रथम कॅटेगरी आहे ओपन म्हणजेच जनरल कॅटेगरी. तर जनरल कॅटेगरीसाठी कट ऑफ हा आपल्या 174पर्यंत जाऊ शकतो. तुम्हाला किती मार्क्स पडलेत ते मला कमेंट करून नक्की कळवा. त्यानंतरच्या कॅटेगरी वळूयात. त्यानंतरची कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी. तर ओबीसी या कॅटेगरीसाठी कट ऑफ हा आपला 172पर्यंत जाऊ शकतो. तर पाहू शकता 172 2 मार्काचा फरक आहे ओबीसी आणि ओपन या कॅटेगरीमध्ये. त्यानंतरची कॅटेगरी आहे EWS. तर EWS या कॅटेगरीसाठी कट ऑफ हा 172पर्यंत जाऊ शकतो. तर पाहू शकतो कट ऑफ खूपच जास्त हाय गेलेला आहे आपला. त्यानंतर आहे SC या कॅटेगरीसाठी कट ऑफ आपला. तर SC या कॅटेगरीचा कट ऑफ आपला 162पर्यंत जाऊ शकतो. तर पाहू शकता. त्यानंतरची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. तर ST या कॅटेगरीसाठी कट ऑफ आपला हाय जाण्याची शक्यता आहे. तर 153पर्यंत ST कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर आहे NTA कॅटेगरी. तर NTA कॅटेगरीसाठी कट ऑफ हा 168पर्यंत जाऊ शकतो किंवा त्यापेक्षा जास्त पण जाऊ शकतो. तर पाहू शकता मित्रांनो आपला या वर्षाचा कट ऑफ किती हाय जाऊ शकतो. तर पाहू शकता जागा जर जास्त असल्या तर कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे या वर्षाचा कट ऑफसुद्धा हाय जाऊ शकतो. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.